नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित चौकोन यावरील सराव संच 38 यावरील उदाहरण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन अवश्य बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 38 मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, चौकोन XYZW काढा व त्यावरून खालील त्रिकोणाचे उत्तरे लिहा। आपल्याला XWY एक चौकोन काढायचा सांगितलेला आहे। आणि त्याला नाव द्यायचं आहे XYZW असे नाव द्यायचे सांगितले आहे। आणि काय सांगितलं आहे तर पहिला प्रश्न आहे, त्यामधील सम्मुख कोनाच्या जोड्या लिहा। सम्मुख कोनाच्या जोड्या लिहायच्या आहे, म्हणजे समोरा समोरील कोन। तर बघा, आपण पहिली जोडी लिहूया सम्मुख कोनाची। तर त्रिकोण X व Z आणि दुसरी जोडी इन आपली Y च्या इच्याची काय इन W। X च्या समोरील बाजू आहे Z आणि Y च्या समोरील बाजू आहे Z। नंतर दुसरा प्रश्न आहे की सम्मुख बाजूच्या जोड्या लिहा। सम्मुख बाजूच्या जोड्या म्हणजे बाजू XY समोरील XY व बाजू WZ। नंतर इन बाजू XW व बाजू YZ अशा प्रकारे। नंतर सांगितले लगतच्या बाजूच्या जोड्या लिहा। लगतच्या बाजूच्या जोड्या लिहायचे आहे, म्हणजे काय, लगतच्या बाजू म्हणजे XWYZ WZYX अशा प्रकारे। चला लिहून घेऊया लगतच्या बाजू। पहिला आहे की X व लगतची बाजू आहे Z। दुसरी त्यामधलीच W व Z। तिसरी आहे Z व Y। चौथी आहे Y व X। नंतर चौथा प्रश्न आहे, चौकोनाच्या कर्णांच्या जोड्या लिहा। त्रिकोणाच्या कर्णांच्या जोड्या लिहायच्या आपल्याला। बघा, तर इथं पहिली जोडी इन आपली XWYX अशा प्रकारे लगतच्या जोड्या लिहायच्या आहे, म्हणजे कोण X व कोण W। दुसरी इन W व Z। तिसरी इन Z व Y। नंतर चौथी इन Y व X अशा प्रकारे। नंतर काय सांगितलं आहे की कोनांच्या कर्णांची नावे लिहायची सांगितले। कोनांच्या कर्णांची नावे म्हणजे XZYW कर्णांची नावे लिहा सांगितले। पहिले काय इन कर्ण XZ व कर्ण YW अशा प्रकारे। सहावा प्रश्न आहे आपला की चौकोनांची नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहा। चौकोनाची नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहायची आहे।
तर बघा पहिला चौकोनाचे नाव लिहू आपण एक्स डब्ल्यू वाय झेड. नंतर दुसरं येईल चौकोन डब्ल्यू झेड वाय एक्स. तिसरं चौकोन झेड वाय एक्स डब्ल्यू. आणि चौथं येईल वाय एक्स डब्ल्यू झेड. नंतर पहा नंतर येईल की चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू. अजून नंतर येईल वाय झेड डब्ल्यू एक्स. नंतर येईल झेड डब्ल्यू एक्स वाय. नंतर येईल डब्ल्यू एक्स वाय झेड. अशा प्रकारे नावे लिहायची होती. नंतर दुसरा प्रश्न आहे रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या लिहा. की वरे नावे दिलेली आहे चौकोन अष्टकोन पंचकोन सप्तकोन षटकोन. खाली बाजूंची संख्या म्हणजे चौकोनाला किती बाजू असतात. तर चौकोनाला 4 बाजू असतात. नंतर अष्टकोन म्हणजे अष्टकोनाला 8 बाजू असतात. पंचकोन म्हणजे 5 बाजू असणारा. सप्तकोन म्हणजे 7 बाजू असणारा. आणि षटकोन म्हणजे 6 बाजू असणाऱ्या संख्या. नंतर काय सांगितलं आहे आपल्या परिसरात आढळणारी बहुभुजाकृतीचे उदाहरणे शोधा व आकृत्या काढा. मग आता आकृत्या काढायचे सांगितलं आहे. तसं कॅरम अजून असे नवीन समोसा म्हणजे त्रिकोण होते. अशा प्रकारे आकृत्या काढायच्या आहेत ते तुम्ही काढून घ्यायचे. नंतर बघा चौथा प्रश्न दिलेला आहे विविध फुलांच्या पाकळ्यांचे टोके रेघने जोडून होणाऱ्या आकृतीमध्ये बहुभुजाकृती दिसतात. त्यांच्या आकृत्या काढा व बाजूंच्या संख्या लिहा. फुलांच्या आकृत्या काढायच्या त्याच्या पाकळ्यांची टोके पेन्सिलने किंवा याने रेघाने जोडून कोणती बहुभुजाकृती दिसते ते लिहायची आहे. किती संख्या आहे ते पण लिहायचं आहे त्याच्या बाजू. नंतर पाचवा प्रश्न आहे एका बहुभुजाकृती काढा व तिचे शेजारील दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकृती भाग करा. त्यावरून तिचा सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल ते ठरवा. तर बघा आपण एक बहुभुजाकृती काढून घेऊया. काढली. नंतर त्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे काढायचे आहे. 1 2 आणि 3. याला 1 नाव देऊ, याला 2 3 आणि 4. नंतर काय सांगितलं आहे मापांची बेरीज किती होईल ते ठरवायचे. त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते 180 असते. हे लिहून घेऊया सर्वप्रथम. त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. नंतर काय सांगितलं चार त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती होईल. मग 4 त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज 4 म्हणजे एक त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. म्हणजे 4 गुणिले किती करायला लागेल आपल्याला इथं 180. 4 त्रिकोणांच्या कोणांच्या मापांची बेरीज बरोबर 4 गुणिले 180. म्हणजे 4 गुणिले 180 केलं किती येतात 720.
किती येतील 720. म्हणून दिलेल्या बहुभुजकृतीला कोणांच्या मापांची बेरीज 720 आहे असं लिहायचं आहे. म्हणून दिलेल्या बहुभुजाकृतीच्या तीनच्या कोनांच्या मापांची बेरीज 720 अंश आहे अशा प्रकारे. आणि तिसरा आणि चौथा प्रश्न तुम्ही सोडवायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला उदाहरण संग्रह 38 दिलेला होता, तो आज आपण पाहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.